नमस्कार, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय गाजर हलवा. थंडीचे दिवस आहेत, मस्त सीझनची एकदम लालचुटूक गाजरंसुद्धा मार्केटमध्ये आल्यात. आणि हे गाजर म्हटलं ना, खूप छान आणि टेस्टी चव, अगदी गोड गाजरं असतात बरं का. आता गाजर हलवा करायला सोपा आहे, खायला तर त्याहून सोपा आहे. पण याच्यामध्ये टास्क काय असतो तर ते म्हणजे गाजर किसणं. आता गाजर किसायचं म्हटलं हा तर टास्क आहे, पण त्याच्यासाठी बराच वेळसुद्धा जातो बरं का. त्यामुळे गाजर हलवा करायचा पण कंटाळा येतो फक्त गाजर किसण्यासाठी. तर मी आज तुमच्यासाठी एक ट्रिक सांगते. गाजर न किसता एकदम मस्त असा दाणेदार रवाळ गाजर हलवा कसा बनवायचा. तर सुरुवातीला तर गाजराची जी साल आहेत ना ती छान अशी काढून घ्यायची. आता गाजरे निवडताना काय करायचं, अगदी बारीक गाजरं घ्यायची, फार मोठी नाही घ्यायची. जर तुम्ही जाडसर गाजरं घेतली ना तर आतमधून ती कडक असतात आणि त्या हलव्याची चवसुद्धा बिघडते. आणि किसतानासुद्धा त्याचा जो आतला जो कडक भाग असतो ना तो पटकन किसला जात नाही त्याच्यामध्ये. तर त्यामुळे काय करायचं, अशी छान लालचुटूक गाजरं निवडायची. थोडीशी मोठी असतील तरी चालतील, पण जाड नसावी, लांबर असावी. आणि मार्केटमध्ये सध्या सीझनची एकदम अशी गावरान गाजरं आलेली आहेत. अगदी गाजरं बघितलं ना की मोह आवरत नाही घ्यायचा आणि लगेच आपण त्याचा हलवासुद्धा बनवतो. तर मस्त त्याची स्वच्छ धुवून घेतली, त्याची पूर्ण साल काढून घ्यायची. कारण त्याला काय असतं, वरून बारीक जे थोडेसे मुळे असतात ना तर त्या असतात, म्हणून ते सगळं काढून घ्यायचं. आणि पूर्ण साल काढून घेतल्यानंतर जे गाजर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता छोटे छोटे तुकडे केल्यानंतर ते तुकडे मिक्सरमध्ये घालून छान असं मस्त एक दोन वेळा फिरवून बारीक छान रवाळ दळून घ्यायचं. जर तुमचं गाजर थोडंसं मोठं असेल तर मधून एक काप द्या आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ही जर ट्रिक तुम्ही वापरली ना तर अगदी 1, 2, 3 किलो गाजराचा सुद्धा हलवा तुम्ही बनवू शकता. अजिबात कंटाळा येणार नाही आणि 1-2 मिनटाचं काम आहे गाजर बारीक करणं. म्हणजे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, गाजर फार असं बारीक मॅश होत नाही, अगदी छान रवाळ. आणि जसं आपण तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर बेटरच, पण जर फूड प्रोसेसर नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा. आता थोडे थोडे घालायचे, जास्त नाही. अगदी पल्स मोडवरती फिरवूनसुद्धा तुम्ही बारीक करू शकता. आणि तुम्हाला मी दाखवते सुद्धा किती छान बारीक होत आहेत. अशा पद्धतीने मी सगळी जी गाजरं आहेत ती एकदम मस्त अशी मिक्सरला बारीक करून घेतलेत. आणि आहे की नाही छान ट्रिक, किसण्यापेक्षा हे कधी पण बेटर. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते अशा सेम पद्धतीने सगळी गाजरं बारीक करून घेतलं. आता जर तुम्हाला साखरेचा अंदाज येत नसेल तर हा 2 वाटी गाजराचा किस आहे. आणि या ज्या गाजराला नॅचरली गोड असतात त्यामुळे फार साखर किंवा गूळ जास्त वापरायची गरज नाही आहे. आता कढई गॅसवरती छान मी तापत ठेवले. त्याच्यामध्ये भरपूर सारं तूप घालायचं आहे. गाजराचा हलवा बनवतो आहे, तूप घालताना अजिबात कंजूशी करायची नाही. कढई गरम झाल्यानंतर तूप घालायचं आहे. आता हे घरचं साजूक तूप आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर चमचाभर तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा वनस्पती तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. कारण बऱ्याच जणांचं काय असतं की बाबा त्यांना तूप खायला आवडत नाही, पण तुपाशिवाय गाजराचा हलवा खरंच अपूर्ण आहे. त्यामुळे तूप तुम्ही नक्की वापरा. खात नसाल तर एकदा तुपातला खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर जे गाजर होतं बारीक केलेलं ते पूर्ण त्याच्यामध्ये घालून घेतले तुपामध्ये. तूप गरम झाल्यानंतर घाला आणि 1-2 मिनटं मस्त असं तुपामध्ये परतून घ्या. आता जेव्हा तुम्ही गाजराचा किस तुपामध्ये परतता तर त्याच्यानंतर थोडासा त्याचा जो कलर आहे तो ऑरेंज व्हायला लागतो. पण नंतर जसा गाजराचा हलवा पूर्ण होत जातो तसा त्याला छान असा रेड कलरसुद्धा येतो. मस्त 2 मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे दूध. आता हे साई सगट 1 पेला मी दूध इथं वापरले. त्याच्यामध्ये जास्त करून साईच आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा वापरू शकता किंवा नाही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला अजूनही त्याच्यापेक्षा टेस्टी आणि क्रीमी गाजराचा हलवा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मावा किंवा खवा नक्कीच वापरा. पण साय जर घातली तर अगदी माव्यासारखं टेक्स्चर याचं येतं. दूध कमी वापरलं तरीसुद्धा चालतं जर साय असेल तर. आता दूध घातल्यानंतर याला छान असं मस्त शिजवून द्यायचं आहे. म्हणजे गाजरसुद्धा छान शिजलं जातं आणि दूधसुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये आटून जातं. आता इथं मी वापरले अर्धी वाटी साखर. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. गुळाने सुद्धा छान हलवा तयार होतो. जर तुम्ही डाएटवर असाल तर साखर स्किप करा. 2 वाटी गाजराचा किस होता त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे. कारण जे गाजर असतं ते नॅचरली त्याच्यामध्ये गोडवा असतो, त्याच्यामध्ये साखर थोडीशी कमी वापरायची. तर साखर घातल्यानंतर त्या हलव्याला परत थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे साखरेचं पाणी होतं ते पूर्ण शिजवून घ्यायचं. आणि मग आता याच्यामध्ये घालायची वेलची पावडर आणि काही ड्रायफ्रूट. माझ्याकडे फक्त बदामच होते, मी तेवढंच वापरले. हे जे ड्रायफ्रूट आहे तर ते तुम्ही तुपामध्ये तळूनसुद्धा वापरू शकता, पण मी ऑलरेडीच त्याच्यामध्ये भरपूर तूप घातलं म्हणून जे ड्रायफ्रूट आहे ते आहे असेच घातले. त्याच्यानंतर 1-2 मिनटं मस्त परतून घेतले
आणि एकदम मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. अगदी क्रीमी लागतो, अजिबात कुठेही असा गिळगिळ होत नाही किंवा पूर्ण गाजर मॅश होत नाही. एकदम मस्त आणि रवाळ टेक्स्चरवाला क्रीमी असा गाजराचा हलवा तयार होतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा. अगदी जास्त क्वांटिटीमध्ये तुमच्या घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवू शकता. अगदी छान गाजराच्या हलव्याला मस्त असं तूप सुटले. इतका टेस्टी हलवा बनवला आहे, तितकाच पौष्टिकसुद्धा आहे. माझ्या घरी तर सगळ्यांना खूप आवडतो. 2-3 दिवस आरामात टिकतो. असाच ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला तरीसुद्धा चालेल. टेस्ट तर अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा या सीझनमध्ये. मस्त लाल चुटूक गाजरं घेऊन या आणि या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा सीझनच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.